नमस्कार मित्रांनो, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्या शिक्षक पदभरती प्रक्रियेमध्ये कुठल्या टप्प्यावर आता ही प्रगती आहे याबाबत सगळी माहिती उमेदवारांना आपल्या पवित्र पोर्टल मार्फत सांगण्यात येते. ह्या सांगण्याचा उद्देश काय आहे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर मित्रांनो, आज पुन्हा 23 फेब्रुवारी 2024 रोजी एक नवीन सूचना आलेली आहे. काय आहे ती सूचना बघूया मित्रांनो. दिनांक 22 फेब्रुवारी 2024 काय सूचना प्रसिद्ध केली शासनाने. पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरतीबाबत समाजातील विविध घटकांतून आलेल्या सर्व निवेदनांचा सूचनांचा सर्वंकष विचार करण्यात आलेला आहे. सूचना व प्रचलित शासन नियमांशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची सूचना आहे की नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे आणि शिफारस पात्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्रांची प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच काय, तर ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे मुलाखतीसह या पर्यायामध्ये आणि ज्या संस्थेकडे ते पाठवले जाणार आहेत ते उमेदवार, त्या उमेदवारांच्या सर्व मूळ प्रमाणपत्रांची तपासणी करून त्याचा सगळा अहवाल तयार करायचा आहे. तशा सूचना ह्या प्राधिकरणाने दिलेल्या आहेत. तर म्हणजे याचा अर्थ काय की खूपच जवळच्या टप्प्यात आलेली आहे ही भरती प्रक्रिया आणि त्यामुळे आता आपण पुढच्या सगळ्या प्रक्रियेला सामोरे जायला तयार असायला हवं. त्यानंतर पुढची सूचना आहे की स्वप्रमाणपत्राबाबत नमूद केलेल्यानुसार आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणीसाठी अभियोग्यताधारकांनी नियुक्ती प्राधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यायची आहेत. ती सर्व कागदपत्रे तातडीने तयार ठेवावीत. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, पडताळणीसाठीच्या आवश्यक कागदपत्रांच्या अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलवरील दिनांक 1/9/2023 व इतर मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करावे. म्हणजेच आता स्वप्रमाणपत्र आपण भरत असताना जी जी माहिती आपण दिलेली आहे त्यामध्ये सामाजिक आरक्षण असेल, समांतर आरक्षण असेल, तुमचं प्राधान्यक्रम असतील किंवा जे जे तुम्हाला त्या स्वप्रमाणपत्र भरताना विचारलं होतं त्या सर्व माहिती संबंधीचे जे काही डॉक्युमेंट्स आपल्याकडे असतील, शैक्षणिक पात्रता असतील, जात प्रमाणपत्र असेल, समांतर आरक्षणाचं प्रमाणपत्र असेल, व्हॉटएव्हर जे काही तुम्हाला तिथं द्यायचं आहे ती सगळी काही प्रमाणपत्र तुमची रेडी असायला हवी, तयार असायला हवी. कुठल्याही क्षणी तुम्हाला कुठेही कुठल्याही संस्थेमध्ये जाण्याचा योग येऊ शकतो. त्यामुळे आपली ही फाईल नेहमी तयार ठेवा. आणि जर कोणाला काही शंका असेल तर पवित्र पोर्टलवर प्रत्येक घटनेची अपडेट येत असते. त्यामुळे 1 सप्टेंबर पर्यंतच्या जे जे अपडेट आलेले असतील तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन त्या सगळ्या अपडेट्स बघा. काय काय सूचना आल्या असेल उमेदवारांसाठी सूचना किंवा बुलेटिन या कॉलम मध्ये कुठेतरी तुम्हाला त्या सूचना वाचायला मिळतील. त्या सगळ्या सूचना पुन्हा एकदा वाचून घ्या. त्या सूचनांप्रमाणे आपण सगळं तयार आहोत का याची स्वतःला प्रश्न विचारा आणि त्याप्रमाणे पुढच्या प्रक्रियेसाठी सज्ज व्हा. मित्रांनो, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. जय हिंद. नमस्कार.